भारतात काय घडू शकतं याचा नेम नाही. एक्सरे काढायला गेलेल्या महिलेसोबत अत्यंत भयंकर प्रकार घडलेला आहे. आता त्या डॉक्टर विरोधात गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. परंतु जर तुम्ही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्ही खास करून काळजी घेतली पाहिजे. अलीकडे डॉक्टरसुद्धा सेफ राहिलेले नाहीत. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्सरे काढायला गेलेल्या महिलेसोबत तो धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडलेला आहे. या प्रकरणी महिलेने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी डॉक्टरला सूचनापत्र देऊन दिले. मात्र महिलांच्या चेंजिंग रूममध्ये अशा प्रकारे CCTV आढळल्याने संताप व्यक्त होत आहे. नक्की काय घडलं होतं ते पाहूयात. चंद्रपूरमध्ये एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्सरे काढायला गेलेल्या महिलेला चेंजिंग रूममध्ये CCTV असल्याचा संशय निर्माण झाल्याने खळबळ उडाली होती. संबंधित महिला प्रकृती ठीक नसल्याने एक महिला एक्सरे काढण्यासाठी तुकीम येथील सचिन डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेली होती. एक्सरे रूममध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्याने तिला वरचे कपडे काढण्यास सांगितले. त्यावर संबंधित महिलेने कपडे का काढायचे असा प्रश्न उपस्थित केला. आतील कपड्यांमध्ये मेटल असू शकतं, त्यामुळे एक्सरेसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो असे कर्मचाऱ्यांनी सांगितल्याची तक्रारीत नमूद आहे. यानंतर संबंधित महिलेचा एक्सरे काढण्यात आला. दरम्यान एक्सरे रूमच्या वरच्या कोपऱ्यात लाल रंगाचा छोटा दिवा दिसल्याने तिने त्याबाबत विचारणा केली. त्यावर चोरी टाळण्यासाठी CCTV असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलेला आहे. संशय असल्याने संबंधित महिला डॉक्टरांच्या कक्षात गेली असता मॉनिटरवर लाईव्ह CCTV फुटेज सुरू असल्याचे तिला दिसल्याचा आरोप आहे. दरम्यान मागील काही मिनिटांचे फुटेज दाखवण्याची मागणी केली असता तांत्रिक कारणामुळे रेकॉर्डिंग उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलेलं आहे. या तक्रारीच्या आधारे मग पोलिसांनी संबंधित डॉक्टर सचिन विशंभर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मात्र सूचनापत्र देऊन आरोपी डॉक्टरला सोडून देण्यात आलेला आहे. ही खूप मोठी आणि खंत देणारी बातमी आहे की अशा नराधमांना सहज सोडून दिलं जातं. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्सरे काढायला गेलेल्या महिलेला चेंजिंग रूममध्ये CCTV आढळल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडलेला आहे. महिलेला कपडेसुद्धा काढायला सांगितले होते, कारण की आतील कपड्यात मेटल असू शकतं असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु महिलेला जेव्हा संशय आला की इथे काहीतरी वेगळं आहे, तेव्हा त्यांनी डॉक्टरांना जे काही CCTV फुटेज होतं, म्हणजे जेव्हा माझं तिथे स्कॅनिंग केलं गेलं तेव्हाचं फुटेज त्या महिलेने मागितलं. परंतु डॉक्टरांनी कारण सांगितलं की काहीतरी तांत्रिक बिघाड आहे, त्यामुळे आम्ही ते फुटेज तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळेच महिलेला संशय आला होता आणि त्यानंतर तिने तक्रार दाखल केलेली आहे. अशा प्रकारे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा भयानक घटना ज्या आहेत त्या घडू लागलेल्या आहेत. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.